उन्हाळा स्पेशल शरीराला थंडावा देणारं मस्त असं इथं आपलं ज्यूस तयार झालेलं आहे. एकदम फटाफट असं 5 मिनिटामध्ये तयार होतं. लहान असो व मोठे सगळेच आवडीनं पितेले असं हे ज्यूस आहे. तर कसं बनवलं लगेच सुरुवात करूया. नमस्कार, मी सोनाली. सोनालीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आपण इथं एकदम 5 मिनिटामध्ये फटाफट असं शरीराला थंडावा देणारं, शरीरामध्ये अशक्तपणा आला असेल तर तो घालवणारं ज्यूस इथं कसं बनवायचं पाहणार आहोत. लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया की. तर इथं मी एका ताटामध्ये छोटंसं खरबूज घेतलेलं आहे. खरबूज आणत असताना छोटंसंच आणायचं आहे, कारण खरबूज जितके छोटे असतील ना तितके ते खरबूज गोड असतील. बघा, एकदम छोटं हलकासा पिवळा कलर आलेला आहे. पिकल्यावर खरबुजाला ना हलकासा पिवळा कलर येतो. तर हे खरबूज जे आहे ते व्यवस्थित असं चिरून घेते आणि खरबूज चिरल्यानंतर आतल्या ज्या बिया आहेत त्या बिया याच्या काढून घेते. तर लहान असू दे किंवा वयस्कर माणसं असू दे, ज्यांना दात नाहीत अशांसाठी किंवा पेशंट आहेत घरामध्ये अशांसाठी उन्हाळ्यामध्ये एकदम फटाफट होणारं हे ज्यूस आपण पाहणार आहोत. तर याच्यातल्या बिया आपण व्यवस्थित काढून घेऊया. आता बिया एका डिशमध्ये काढून घ्यायच्या आणि हे खरबूज जे आहे ते व्यवस्थित असं चिरून घ्यायचं. तर सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, त्यामुळे उन्हाळ्यामध्ये आपल्याला शरीराला जास्तीत जास्त थंडावा देणारे आपण पदार्थ, फळे खात असतो. त्यामुळे त्यातलंच एक फळ म्हणजे खरबूज आहे. तर खरबूज आता व्यवस्थित असं चिरून घेतलेलं आहे. यातल्या आता छोट्या छोट्या फोड्या कट करून घेते. बघा, अशा पद्धतीने इथं आपण कट करून घ्यायचं आहे. साल सुद्धा चाकूनीच काढते बघा मी. सोनालीज किचनवरती उन्हाळी स्पेशल रेसिपी सुरू आहे. त्यामध्ये मी तुम्हाला कैरीच्या चटण्या दाखवलेल्या आहेत. त्या लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. तर सगळ्या छोट्या छोट्या फोडी इथं कट करून घेऊया. बाकीचं खरबूज अशा पद्धतीनं चिरून घेऊया. तर बघा, इथं मी खरबूज चिरून घेतलेलं आहे. आता घ्यायचं आहे मिक्सरचं भांडं. मिक्सरच्या भांड्यामध्ये घेतलेले सर्व खरबूज इथं चिरून घेतलेलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं. जितका तुम्हाला ज्यूस बनवायचा आहे ना तितकं तुम्ही खरबूज चिरून घ्यायचं आहे. आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया 3 ते 4 आईस क्यूब. तर इथं आईस क्यूब घातल्यामुळे काय होतं, आपला ज्यूस जो आहे तो मस्त असा थंडगार तयार होतो. आणि आता यामध्ये घालायचं आहे थोडीशी साखर आणि थोडंसं दूध. तर हे खरबूज जे आहे ते गोड आहे, त्यामुळे साखरेचं प्रमाण तुम्ही थोडंच वापरायचं आहे. खरबूज जितकं गोड असेल तितकं साखर कमी वापरायची आणि दूध सुद्धा मी इथं थोडंसंच घातलेलं आहे. दूध घालणं पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता मिक्सरच्या भांड्यामधून हे ज्यूस जे आहे ते व्यवस्थित असं फिरवून घेतलेलं आहे मिक्सरमधून. बघा, मस्त असं इथं आपलं खरबुजाचं ज्यूस तयार झालेलं आहे. बघा, एकदम भन्नाट लागतं. लहान मुलांना तर तुम्ही नक्की करून द्या. बऱ्याच मुलांना आपल्या खरबूज आवडत नाही. बऱ्याचशा वेळेला मुलं खरबूज आवडीनं खात नाहीत. अशा वेळेस काय करायचं, फळांचं जर ज्यूस तुम्ही करून दिलं ना तर मुलं आवडीनं पितात. बऱ्याच वयस्कर माणसांना दात नसतात. वयस्कर माणसांना सुद्धा तुम्ही अशा पद्धतीनं ज्यूस नक्की करून द्या. तर बघा, हे ज्यूस जे आहे ते एका ग्लासमध्ये ओतून घेऊया. अगदी भन्नाट असं तयार झालेलं आहे. कलर सुद्धा खूप मस्त आलेला आहे आणि चव तर काय सांगू, आहाहा, मस्त. तर इथं आपलं फटाफट असं खरबुजाचं ज्यूस तयार झालेलं आहे. नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आता ज्यूस जे आहे ते आपण ग्लासमध्ये ओतून घेतलेला आहे. वरून या ज्यूसवरती थोडंसं आपण खरबूज घालायचं आहे आणि एक आईस क्यूब घालते यावरती. आणि आपलं इथं थंडगार असं शरीराला थंडावं देणारं उन्हाळा स्पेशल खरबूज ज्यूस तयार झालेलं आहे. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चॅनेलवर नवीन आहात ना, व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनेलला सबस्क्राईब करा. आणि हो, सोनालीज किचनच्या फेसबुक पेजला सुद्धा नक्की फॉलो करायला विसरू नका. तर मंडळी, सोनालीज किचनवरती आता उन्हाळी स्पेशल रेसिपी चालू आहेत. उन्हाळी स्पेशल म्हटल्यानंतर सगळ्याच प्रकारच्या रेसिपी येतात. तर त्यामध्ये वाळवण रेसिपी आहेत, कैरीच्या रेसिपी आहेत. तर या सगळ्या रेसिपी पाहायच्या असतील ना तर सोनालीज किचनला आधी तुम्हाला सबस्क्राईब करावंच लागेल. त्यामुळे तुम्ही लगेच सोनालीज किचनला सबस्क्राईब करा. आणि हो, ही रेसिपी आवडली ना तर लगेच व्हिडिओला लाईक करा. चला मंडळी, पुन्हा भेटूया अशाच एका उन्हाळी स्पेशल रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खावा आणि मजेत राहावा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.